अधिक मासाचा आज आपण अध्याय 20 पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आपल्या चॅनलवर असेच पुढचे अध्याय म्हणजे 29 अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाची सद्गुरु मूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती. चुकवी जन्म मरणांती, हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लपनिका. जेवी गंगा मन कार्णिका, क्षय करी पापांते. जेवी अग्नि स्फुलिंग पाही, भस्म करी सर्व तृणवळई. तैसा सद्गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूह. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू, जेने भवपारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान. येथींचे ग्राहिक कोण कोण, त्याचे श्रवण करावे. येर अभावी का चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल जयाचे दैवी, तेची नवाई भोगुत. तोची भावार्थनिका, प्राकृत भाषेत टीका. भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास. श्रीकृष्ण उवाच, भूय एव प्रवक्ष्यामि. शृणु सर्वांग सुंदरी, मलिमुलचकृतं स्नानं. फलमद्धतु कारणं, सौराष्ट्रे सृजने देशे. वृक्षछाया विवर्जिते, खेट खरवट संयुक्ते. श्वखरोग समन्विते, विष्णू वंदे लक्ष्मीते. मल महात्म अति अद्भुत, जे सुखदायक सर्वाते. श्रवण करी यथार्थ, सौराष्ट्र देशाची ठाई. जाली असे अपूर्व नवाई, तेची कथातून ते सर्वही. ऐक एकाग्रते शुभानने, तो देश परमकंटक. कोठे वृक्ष न मिळे एक, छाया नाहीच कोठे देख. बैसावया पात संस्था, वस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा. तेथे पक्षी श्वापदाची कोण वार्ता. ऋषी समुदाव पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नाम तयाचे प्रभास पूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्राकार गुपुरे परिपूर्ण, स्वधर्मचारे सकळ जन. वर्णाश्रम धर्मचारी, वर्णशास्त्रधारे वर्तती. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठे. उदारपणे अतिधारिष्टे, पूर्वी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्ययन करिताती. नित्य नैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन, मंत्र तत्र प्रातस्नान. सदा आचरंता ब्राह्मण, वेद संपन्न सदाचारी. जन सारिती प्रातस्नान, तेने म्हणविती ब्राह्मण. स्नान करी तो वरी जान, शुद्ध ऐसे जान शास्त्रवदे. स्नान विने वर्तती विप्र, कोणी न पाहती त्याचे वक्र. म्हणती भेटला अपवित्र, म्हणून फिरती माघारे. या लांगी नेमे करुणी, नित्य नेमे प्रवर्तावे. प्रात स्नानी ऐसे पुण्य, करिता जनी ते पुण्य निदानी. कामाये ऐशे शुचिर्भृत ब्राह्मण, नित्य करीती प्रात स्नान. करुणिया पंचमहायज्ञ, अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळून सकळ समुदाव. मलमास लक्षून पहा हो, चालिला समुदाव स्नानाते. नित्य गंगा तीरी पाही, जाती नर नारी सर्वही. तीर्थदान जप तप सर्वही, शास्त्रधारे आचरती. उठोनी पंच उषकाली, स्नाने सारिती गंगाजळी.
दाने देता ती विप्रमंडळी अति सुमेळी विप्रांते. कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान, कोणी अर्पिती उपानदान, छत्रदान ब्राह्माते. कोणी कुंभदान करीती, कोणी आपोपान्य अर्पिती. घृतपात्रासहित देती विप्राप्रती सुवर्ण. ऐसी दाने अप्रून विप्राते मग स्वर्गही. ब्राह्मण पंक्ती ते घेऊन षडश अन्नाते. देती विप्राते भोजन ऐसा सरिता नित्यनेमास. संपूर्ण होऊ सरला मास तव अपूर्व वर्तले. तया समयास ते सावकाश अवधारा. सोम शर्मा नामे एक ब्राह्मण असे तो वेदशास्त्र संपन्न. नाना तीर्थी तपदान केले संपूर्ण ब्राह्मण ते. यज्ञदानादी क्रिया सर्व ही जाणता विप्रतो प्रत्यही. स्नानांते जाता एके समयी गंगा तीरी पावला तो. मार्गी जाता स्नानासी तव एक राक्षस त्यासी. भेटता झाला वाटेसी अति भयंकर रूपे. तव एक राक्षस त्यासी भेटता झाले वाटेसी अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दिग्रवंदन, अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंब बाहो विशाळ नयन. धूम्रकार जटापूर्ण, आरक्तवर्ण ओष्टपै. स्थूलोदर गैरते समान, उंच ग्रीवा हस्त समान. लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी. शुभ्र लव अंगवरुते, तेही लंबायमान कंटकते. ऐसे देखून तया ते विप्र दचकला मानसी. म्हणे हे विघ्न केऊ ते आले, मज भोवते उभे ठेले. स्नाना लागी आडवे ठोकले, पूर्वकर्म माझे आता. मग हृदयी स्मरण भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण. तेने भीती गेली निघून, मग बोले वचन तयासी. आधीच ब्राह्मण दैदिप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान. त्यावरी नारसिंह जप पूर्ण, जपे ब्राह्मण आदरे. ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पाहुनी भीत. म्हणे हा तो न भिये किंचित, मी तव शुदित पातलो. मग म्हणे तो द्विजवर्या, साधू हृदय सकोमळ सदया. मी तव पापिष्ट क्रूर हृदया, करी दया दीनबंधो. नाना जीव हिंसाधारी, नाना जीव वदिले अघोरी. पाप भोगिले नाना परी, राक्षस देह धारी पैमी. ऐकून तयाचे करुण उत्तर, द्रवले तेव्हा विप्र अंतर. कोमळ हृदय द्विजवर, नवनीता परी असे. जयाचे हृदयी नाही कोमळता, तो विप्रदेह नव्हे तत्वता. असो द्विज राक्षस पाहता, झाला बोलता पैत्यासी. म्हणे तू पूर्वी होतास कोण, कोण्या पापस्तव हा देह जाण. प्राप्त झाला तुझ लागून, ते करी श्रवण सर्वही. मग राक्षस म्हणे विप्रांते, ऐक माझी या वृत्तांता ते. मी पूर्वी वैश्य धनवंत, असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूंचा रक्षक जाणो, क्रय विक्रय करी पूर्ण. गृही संपत्तीस नसे न्यून, पुत्र सुना परिवार. गाई म्हशी खिल्लारे अपार, हस्ती वाजी शकट थोर. दास दासी अपार, ऐसा परिवार अपरिमित.
तव एग अग्निहोत्री ब्राह्मण सह कुटुंबी सत्पात्र दान जान वेदाध्यायी असे निपुण परिपूर्ण धनेसी तव तो विप्रशिरोमणी चालिला महायात्रा लागुनी तयाने द्रव्य घट भरुनी ठेविला आणुनी गृही माझ्या सुवर्ण नाणे 10,000 जान द्रव्य घट भरिला परिपूर्ण मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी सह कुटुंबेसी विप्र गेला तिकडेची 12 वर्ष त्याला यात्रा करिता दिवस गेला तो इकडे स्मरण मजला झाले काही कार्यानिमित्त तयाचे मी द्रव्य घट खर्चिला साचे तो विप्र यात्रा करून साचे परतोनी आला माघारी यात्रा करून संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून तव अडचणीस्तव जाण नाही म्हणून बोलिलो मी तू द्रव्य आणून ठेविले कधी याते साक्ष कोणती दावी आधी आमुचे घर घेतो हा मंदबुद्धी मिळाली मांदी जनाची व्यवहारी गेला राजद्वारी जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी म्हणती हा जन्म दरिद्री द्रव्य कैचे पदरी त्याच्या ऐसा न्याय तेथे झाला द्रव्य घट म्या अभिलाषीला देखत देखत ग्रासीला पातक गोळा धन लोभे मग तो विप्र तळमळत गेला तळमळोनी मज शाप दिधला म्हणे पापिष्टा चांडाळा अभिलाषीला द्रव्य घट पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडाश तरी शाप घेई निशेष होई ब्रह्म राक्षस पै आता माझे वचन असत्य होईल तरी माझी यात्रा निर्फळ हो सकळ ऐसा बोलिला करुण तळमळ विप्र प्राण त्यागिला धन लोभे मेला द्विजवर मी राक्षस झालो साचार ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा परक्याचे द्रव्य अभिलाषिले ते अप्तवर्ग खाऊन गेले शेवटी मज व्यसन प्राप्त झाले भोगणे लागले दैत्य दशे या लांगी दुसऱ्याचे अभिलाषिता सौख्य नाही तत्वता शेवटी भोगणे लागे अवस्था न सुटे सर्वथा निर्धारे आता प्रार्थना ऐका परोपकार करिनिका मज धाडी परलोका तारक नौका तू होई ऐसे म्हणता ते क्षणी द्विज बोले प्रसादवाणी म्हणे मलमास स्नानदानी मास एक नेम केला तया मी सप्तदिनाचे उदक तू ते अपिर्तो साचे ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे घडो त्याचे फळ तुझ लांगी ऐसे वदोन तये वेळी उदक भरलेसे अंजुळी म्हणे तुझ सफळी हो तात्काळी होऊन उद्धार ये वेळी वदोन घातले उदक तव नवल वर्तले एक विमान आले तात्काळिक अति लखलखित तेजस्वी माझी बैसले विष्णुदूत पाही राक्षस केला दिव्य देही तात्काळ विमानी बैसविला तोही उद्धोरिणी नेला वैकुंठा तव तो राक्षस जाना स्तविता झाला विप्रराना वारंवार लागे चरणा केली उद्धारणा दयानिधे
जय जयाची विप्रमूर्ती, अगाध अनुपम्य तुझी कीर्ती. पुण्य वेचून मज प्रती, गुरुमूर्ती उद्धरिले. ऐसा स्तुतिवाद करुणी, तात्काळ गेला विष्णुभुवनी. ऐसे मलमहात्म कथनी, घातले श्रवणी श्रोतियांचे. म्हणून मलमहात्म अगाध थोर, भावे आचरो नारी नर. करा आपल्या जन्माचा उद्धार, विनवी किंकर संताचा. स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित विशित तमो अध्याय गोढा विशंतितमोद अध्याय संपन्नम इति विशंती अध्याय संपन्नम. तर अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका.